पुणे शहरात गेल्या काही वर्षांपासून गुन्हेगारीचा आलेखा वाढतच आहे। कोयते गँग, ड्रग तस्कर ते दहशतवादी कनेक्शन यामुळे शहरात कायदा आणि सुव्यवस्थेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले। याची पालकमंत्री अजित पवारांनी गांभीर्याने दखल घेतली। त्यांचे पुत्र पार्थ पवार यांनी अलीकडेच कुख्यात गुंड गजा मारणीची भेट घेतली होती। त्यानंतर अजित पवारांनी जाहीररित्या माफी मागितली होती। त्यानंतर 2च दिवसांपूर्वी कोयता गँगला टायरमध्ये घालण्याचा इशारा त्यांनी दिला। परत मुलांना सोडवा म्हणून कुणी येऊ नका असंही त्यांनी बजावलं। मात्र आता अजित पवारांच्या कथनी आणि करणीत फरक असल्याचं समोर आलंय। त्याचं झालं असं, भिगवण पोलिसांनी नुकताच पुणे सोलापूर राष्ट्रीय महामार्गावर असलेल्या आनंद हॉटेलवर छापा टाकला आणि वेश्या व्यवसायाचा पर्दाफाश केलाय। या कारवाईत पोलिसांनी 3 मुलींची सुटका केली आणि 5 जणांवर गुन्हे दाखल केले। हॉटेल मालक नामदेव बाळासो बडंगर याच्यासह 5 जणांवर पोलिसांनी गुन्हे दाखल केलेत। मात्र आता अजित पवारांनी आपला कार्यकर्ता असलेल्या विश्वास नाना देवकाते यांच्या आग्रहाखातर मोक्का सारख्या गंभीर गुन्ह्यातील आरोपी असलेल्या नामदेव बडंगरची सुटका केली। नामदेव बडंगर हा आरोपी विश्वास नाना देवकाते यांचा कार्यकर्ता आहे। त्याच्यावर बेकायदेशीर वेश्याव्यवसाय चालवण्याप्रकरणी गुन्हे दाखल आहेत। या प्रकरणी पोलिसांनी त्याच्यावर मोक्का कारवाईचा प्रस्ताव तयार केला होता। मात्र अजित पवार यांनी ग्रामीण पोलिसांना दम भरला आणि नामदेव बडंगरला मोक्कातून अलगद बाहेर काढलं। एकीकडे अजित पवार हे सार्वजनिक जीवनात अत्यंत कडक शिस्तीने वागतात, पुण्यातून गुन्हेगारीला संपवून टाकू असं सांगतात, आणि दुसरीकडे जवळचे कार्यकर्ते अगदी वेश्याव्यवसायात गुंतलेले असले तरी त्यांना अभय देतात, त्यांच्यावर कारवाई होऊ नये म्हणून प्रयत्न करतात। त्यामुळे अजितदादांच्या मनात नेमकं चाललं तरी काय असा प्रश्न सुज्ञ जनता विचारत आहे।